पुणे PCMC देहू तळेगाव ह्या जवळील जर कोणी असेल तर तुम्ही ह्या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा, कारण हे मंदिर खूप सुंदर आहे. तर चला मी तुम्हाला सांगतेच कोणतं मंदिर आहे. तर नमस्कार मंडळी, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज संडे होता म्हणून आज आम्ही दुपारीच निघालो होतो आणि वातावरण बघू शकता किती सुंदर आहे आणि खूप मोठमोठे डोंगर आहे तिथे आणि जातानाच असं काहीसं दृश्य होतं. आणि आज आम्ही पोहोचलो होतो घोराडेश्वरला. हे मंदिर ना डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे, त्यामुळे खरं निसर्ग आणि इतिहास इथेच आहे बरं का. तर चला मी तुम्हाला दाखवतेच, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. तर सुरुवातीला इथे नंदी महाराज आहेत आणि त्याच्या साईडलाच एक छोटंसं हॉटेल आहे ज्यामुळे आपण तिथून पाणी बॉटल काही किंवा स्नॅक्स घेऊन वरी जाऊ शकतो. आणि मग आम्ही इथून लगेच इथं नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि वरती जायला निघालो. आणि जाताना तर म्हणजे खूप आनंदी होतो की आता आपल्याला म्हणजे निसर्गाच्या वातावरणात जायचं म्हणल्यावर कुणाला आनंद नाही होणार. मी तर खूप आनंदी होते, पण जसं पायऱ्या चढत होते तसा दमही लागत होता बरं का. तर तुम्ही सर्वांनी काळजी घ्या की ते पाणी वगैरे घेऊनच जावा शक्यतो. आणि बघू शकता आता आम्ही इतक्या पायऱ्या चढलेलो आहोत आणि प्लस आम्ही एक आमचा वीक पॉईंट झाला की आम्ही क्रिशाला घेऊन आलो होतो. तसं म्हणजे हॅपी मुवमेंट पण होता, पण क्रिशाला घेऊन एवढं चढणं पॉसिबल होत नाही. आणि मग नंतर आम्ही वरी आलो आणि इथे एक बसण्याचा पॉईंट आहे, तर ते म्हणजे डोंगर सर्व दिसतं इथून. मग इथे आम्ही थोडंसं काही स्नॅक घेतलं खाण्यासाठी. आणि इथे बघू शकता किती सुंदर असं परिसर आहे, म्हणजे सुंदर असं वातावरण आहे. आता ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, म्हणजे स्वर्गच वाटत होतं, इतकं छान. आणि क्रिशा तर म्हणत होती मला आभाळालाच धरायचे. आता तिला कसं सांगायचं तुम्हीच सांगा बरं का. आणि बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. आणि आता मी तुम्हाला मंदिराचं तर दाखवतेच, पण इथे थोडीफार विश्रांती घेतली आणि मग आम्ही नंतर मंदिराच्या दिशेने चाललो. आता इतक्या तर पायऱ्या आम्ही चढलो होतो, पण अजून खूप पायऱ्या होत्या आणि काही असं ट्रेकिंगसारखे रस्ते पण होते. तर तुम्ही चला मग व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. बघू शकता किती छान वातावरण आहे. आणि आता आम्हाला हे सर्व पायऱ्या चढायच्या आहेत आणि ट्रेकिंगसाठी ते बेस्ट ऑप्शन आहे बरं का. म्हणजे काही जण पोलीस भरती वगैरे करतात ना, तर ते इथेच येतात ट्रेकिंगसाठी वगैरे. आणि बघू शकता आता आम्ही वरी जात आहोत आणि तुम्हाला मी तिथे गेल्यानंतरचं तर व्ह्यू दाखवतेच. आणि इथून बघू शकता आता आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आता हा रस्ता होता मेन आणि मग लगेच मंदिरापाशी पोहोचलो. आणि मंदिरापाशी जाताना इथे एक काका बसले होते जे पूजेचं सामान घेऊन बसले होते. इथे काही थोडाफार त्यांच्यापाशी स्नॅकही होता. मग नंतर आम्ही इथे आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताना ना तिथे गेल्यानंतर 3 रस्ते आहेत. एक तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जाऊ शकतो, एक शिव मंदिरकडे जाऊ शकतो आणि एक वरी अजून एक घोराडेश्वर मंदिर आहे म्हणजे शिव मंदिर, त्या दिशेने. पण तिथे ट्रेकिंग प्रमाणे जावं लागतं, तिथं काही पायऱ्या वगैरे नाही आहेत. आणि बघू शकता आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे, शिव मंदिराकडे. आता बघू शकता तुम्ही इथे कसं वातावरण आहे ते. आणि बघू शकता आभाळ कसं झालंय ते, म्हणजे पूर्ण पाऊस येत होता बरं का. आम्ही इथे आलो ना त्यावेळेस बारीक पाऊस चालू झाला होता आणि निसर्गरम्य वातावरण वाटत होतं. आणि आम्ही नंतर पोहोचलो शिव मंदिरापाशी. आणि हे शिव मंदिर ना पूर्ण गुहेमध्ये स्थापित केलेलं आहे, म्हणजे गुहामध्ये शिवपिंड स्थापित केली होती म्हणून इथे शिव मंदिर, घोराडेश्वर शिव मंदिर असं म्हणलं जातं ह्याला. आणि ह्यालाच शेलारवाडी लेणी हे असं म्हणतात. आणि इथे काही टाक्या आहेत पाण्याच्या, प्लस इथे काही ध्यान कक्षही आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे ध्यान कक्ष वगैरे होते. आणि मग नंतर आम्ही आतमध्ये मंदिराचं दर्शन घेण्यासाठी गेलो. तर पहिल्यांदा सुरुवातीला तिथे अंधारच आहे आणि इथेच नंदी महाराज आहेत. मग तिथेही दर्शन घेतलो आणि आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये सुंदर अशी शिवपिंड आहे जी स्थापित केलेली आहे. आणि खूप छान शिवपिंड स्थापित केलेली आहे. आणि इथे महाशिवरात्र आणि श्रावण महिना असतो ना त्यावेळेस खूप गर्दी असते. आणि ट्रेकिंगसाठी आणि अध्यात्मासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. तर तुम्हीही जवळचे असाल तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा. आणि काही पोलीस भरती करतात ना, तर ते ट्रेकिंगसाठी सुद्धा इथे येतात. सकाळी तर खूपच गर्दी असते. आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे. आता इथे क्रिशाचे पप्पा तिचे म्हणजे पप्पाची ड्युटी निभावत होते, तोपर्यंत मग मी म्हणले चला आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊया. तर म्हणलं चला आता आपण दुसरीकडे जाऊया. संत तुकाराम महाराजांचं पण इथे एक छोटंसं मंदिर आहे. असं म्हणतात की संत तुकाराम महाराज ह्या डोंगरावरती येऊन ध्यान जप ते करत होते, म्हणून त्यांची इथे स्थापना केलेली आहे संत तुकाराम महाराजांची. आणि विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे इथे. तर आता आपण त्या दिशेने जाणार आहोत.
आणि बघू शकता हे मंदिर इथेच आहे बरं का. आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे पण असं म्हणजे इतकं लाईट वगैरेची सुविधा नाही आहे, बघू शकता तुम्ही आता इथे. आणि इथे संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी पण आहेत. आणि इथे मग मी साईडला घेत होते, मला वाटलं इथं, पण इथे काही लोक राहतात सुद्धा. आणि मला ते पाहून तर आश्चर्यच वाटलं. आणि नंतर मग बाहेर आलो, इथे काही थोडाफार स्नॅक घेतला आणि मग नंतर जायला निघालो. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हीही ह्या मंदिरात नक्की एकदा व्हिजिट करा. आणि अजून एक वरी मंदिर होतं, पण आम्ही क्रिशामुळे तिथे काही गेलो नाही, तर तुम्ही तिथे जाऊन नक्की एकदा व्हिजिट करा आणि पहा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. बाय.